समजा तुम्ही एखाद्या स्वप्नासाठी 8 ते 10 वर्ष तुमचं आयुष्य दिलं, दिवस रात्र अभ्यास केला, सगळ्या इच्छा बाजूला ठेवल्या, पण तरीही तुमचं सिलेक्शन झालंच नाही. आणि त्याहून कठीण गोष्ट म्हणजे या वर्षामध्ये तुम्ही दुसरी कोणतीही करिअर अपॉर्च्युनिटी घेतली नसते. मग त्या क्षणी तुमच्या मनात काय चाललं असेल? आज सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या आकांक्षा सिंग आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या रँक 301 या प्रकरणाबद्दल बोलायचं आहे. पण आज मी या घटनेवर बोलणार नाही, कारण ते सगळ्यांनाच माहीत आहे की काय चाललंय नेमकं. तर एक वेगळा विचार मी आज घेऊन आले आहे. UPSCचा निकाल लागल्यानंतर रँक 301 संदर्भात एक गोंधळ निर्माण झाला, तो सगळ्यांनीच ऐकला. 2 वेगवेगळ्या ठिकाणातून एकाच नावांच्या मुलींबाबत बातम्या आल्या आणि त्यानंतर सोशल मीडियावरती आरोप, टीका, ट्रोलिंग हे सगळं सुरू झालं. लोकांनी लगेच बातम्या बघून एक निर्णय देऊन टाकला. हल्ली काय झालंय ना, आपण सगळ्याच गोष्टी एका अँगलने बघायला लागलोय. मग मला इथे एक प्रश्न पडतो, आपण एखाद्या घटनेकडे बघताना खरंच संपूर्ण चित्र पाहतो का, की जे दिसते समोर त्यावरच पटकन निर्णय देतो? UPSC ही फक्त एक परीक्षा नाही, ही एक जर्नी आहे खरं तर, जिथे अनेक लोक 5 वर्ष, 7 वर्ष, कधी कधी 10 वर्ष आपलं आयुष्य इन्व्हेस्ट करतात. खरं तर त्याचा परतावा सगळ्यांना मिळतोच असं नाही. या प्रवासात काही ना आर्थिक अडचणी असतात, कुटुंबाच्या अपेक्षा असतात, समाजाचे इतरही प्रश्न असतात आणि सर्वात मोठं म्हणजे अपयशाचा सामना असतो. हे सगळं इतकी वर्ष सहन करणं इतकं सोपं नसतं बरं. आज या प्रकरणात सगळे एकच गोष्ट बघत आहेत की चूक झाली, फ्रॉड केला गेला. चूक तर नक्कीच झाली आहे, पण यात एक दुसरी बाजू दिसते. कधी कधी एखादी व्यक्ती चुकीचा निर्णय घेते कारण ती वाईट असते म्हणून नाही, तर कदाचित ती खूप थकलेली असते, आतून खूप तुटलेली असते आणि सोशल प्रेशरमुळे खूप एकटी पडलेली असते. मी इथे कोणाचं चुकीचं वागणं योग्य आहे असं नक्कीच म्हणत नाही. चूक झाली असेल तर तिच्यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण मला असं वाटतं आपण निर्णय देण्यात इतकी घाई का करतोय की समजून घेणं विसरून जातोय. आपण एक समाज म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण यशाला इतकं मोठं का करून ठेवलंय आजकाल की मिळालेलं अपयश माणसाला पूर्णपणे तोडून टाकतं. UPSC असो किंवा आयुष्यातलं कोणतंही स्वप्न, ते पूर्ण झालं नाही म्हणजे माणूस संपला असं बिलकुल होत नाही. पण आपल्या या समाजात अपयशाला इतकी लाज जोडली गेली आहे ना, की कधी कधी काही लोक सत्य सांगायलाही घाबरतात. मग सोशल व्हॅलिडेशनसाठी असं काही करून जातात. या प्रकरणातून मला सांगायचं आहे की यश महत्त्वाचं आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून जास्त महत्त्वाचं आहे खात्रीचं. जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा उभं राहू शकतात. पण पुढच्या वेळी कोणावर निर्णय किंवा टीका करण्याआधी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्यावेळी नेमकं काय चाललं असेल. होप्सो मला जे सांगायचं होतं ते समजलं असेल. पण या विषयावर मला तुमचं मत ऐकायला नक्की आवडेल. कमेंटमध्ये नक्की सांगा.